ज्या ब्रह्माचा कधीच नाश होत नाही, असं ते ब्रह्म कोणाकडे आहे तर आपल्याकडेच आहे. सगळं काय आपल्याकडे आहे, पण आपल्याला दाखवणारा भेटला पाहिजे. ब्रह्माक्षर निरूपण नाम. ब्रह्म कसा आहे तर त्याचा क्षर म्हणजे त्याचा नाश कधीच होत नाही. आणि असा तो परब्रह्म प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात की नाही, मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची असंभूती. म्हणजे प्रकृतीच्या प्रत्येक प्रकृतीमधील जे जे दृश्य वस्तू दिसतो त्या दृश्य वस्तूमध्ये माझा अधिष्ठान आहे. मी अधिष्ठिली या प्रकृती. प्रकृतीला माझं अधिष्ठान आहे. झाड आपला एक छोटीशी बी असते, पण तिला मोड येतो, हळूहळू फांद्या येतात, पानं येतात, फुलं येतात. म्हणजे सगळं येतं त्याला कारण काय, मी अधिष्ठिली या प्रकृती. झाडाच्या ठिकाणी पण मी आहे, सगळीकडे मीच भरलेला आहे. प्रत्येक जीवाचा अधिष्ठान परमात्मा आहे. आपला पण अधिष्ठान परमात्माचा आहे. आणि तो कसा आहे तर आधियज्ञ स्वरूपामध्ये आहे. आणि तो आधियज्ञ अखंड चालू आहे. आपला यज्ञ परमात्मा अखंड चालवतो. आपल्याला जी उष्णता मिळते, आपल्याला जी शरीरामध्ये आपल्याला उष्णता मिळते, जे शरीरामध्ये अखंड चैतन्य चालू आपल्यामध्ये, तो आपला परमात्मा आहे. आणि आपण त्यालाच विसरलो आहे. आणि आपण सगळ्या देवांची पूजा करतो, पण ज्याच्या सत्तेवर आपण ती पूजा करतो त्या सत्तेला आपण जाणत नाही. आणि इथं आपलं अज्ञान आहे. अज्ञान कशामध्ये आहे? संपूर्ण अज्ञानच आहे. आंधळेचे जण अवघेचे आंधळे. तुकाराम महाराज म्हणतात सगळेच लोक आंधळे झाल्यात. म्हणून डोळ्या अंजन भेटे तो दृष्टीस फाटा फुटे. जोपर्यंत सद्गुरू आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालत नाही, म्हणून डोळ्या अंजन भेटे तो दृष्टीस फाटा फुटे. जोपर्यंत सद्गुरू आपल्याकडे नामरूपी अंजन घालत नाही, तोपर्यंत आपल्या दृष्टी जी आहे ना ती आपली कशी आहे तर ती व्यापक नाही होतो, ती संकुचित दृष्टी आपली आहे. म्हणून व्यापकतेला आपल्याला जाण्यासाठी सद्गुरू रूपी आपल्याला अंजन, आपल्याला जे नामाचं अंजन आहे ते आपल्याला सद्गुरू काय करतात, डोळ्यामध्ये घालतात आपल्या. आणि म्हणून आपल्याला हे संपूर्ण सृष्टीमध्ये परमात्मा भरलेला आपल्याला दिसतो. नाही तर कोणाला माहीत पडणार सांगा, सगळीकडे परमात्मा आहे. मनुष्य फक्त मंदिरामध्येच बघतो परमात्मा, मनुष्य तीर्थालाच परमात्मा बघतो, पण परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे त्यावेळी दृष्टीचा फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. जिकडे जाल तिकडं महाधन आहे परमार्थ. परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण. संतांचं चरण जोडलं जातं. संतांचे चरण जोडणं हेच परमार्थाचं काम आहे. परब्रह्माची आपल्याला अनुभूती आली, ह्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षण कोणतं असेल तर संतांच्या पायाचं दर्शन आपल्याला झालं. संतांच्या पायाचं दर्शन झाल्या आपल्याला काय होतं तर त्या परमार्थाची ओळख होतं. आपल्याला आपलं नाभी कमल जोडलं जातं. आपले सप्तचक्र प्रकाशित होतात. ही परमार्थाची ओळख आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळायला लागतो. आपल्याला संसारातला रस कमी होतो. संसारामध्ये जे काय आपल्याला चाललेलं आहे, संसारामध्ये जी गोडी आहे ती कमी होऊन काय होतो, आपल्याला आत्मतत्वाकडे, आत्मानंदाकडे, आत्मसुखाकडे गोडी वाढते माणसाची. ही अशी लक्षणं आहेत. आपल्याला आत्म्यामध्ये स्थित राहायला आवडतो. ते सातत्याने आपल्याला भगवंताचं भजन करायला आवडायला सुरुवात झाली तर समजायचं आपल्या परमार्थाला सुरुवात झाली. परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन. सद्गुरूने दिलेल्या भजनातून आपल्याला परमार्थाची ओळख होतो.
परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन. सद्गुरूंनी दिलेल्या भजनातून परमार्थाची प्राप्ती होते आणि ते भजन आदी अनादी काळचं आहे. जसं आधी यज्ञ काय आहे, आधी यज्ञ आपल्याला त्या भजनाच्या आनंदामध्ये कळतो, त्याचा आधी यज्ञाची ओळखच होत नाही आपल्याला. इथं लिहिले की नाही, तेवीची अहंभाव जाये तरी ऐक्य ते आधीच आहे. 45 ओळी सांगते, हेची साचे जेथ होय तो आधी यज्ञ मी आधी यज्ञ आहे. म्हणजे देहाचा अहंकार गेला, जीवाच्या ना शिवाच्या मध्ये जो देहाचा अहंकार बसलेला आहे, त्या देहाच्या अहंकारामुळे जीवाची आणि शिवाची भेट होत नाही. आणि एकदा का अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. एवढा अहंकार एवढा माणसाला त्रासदायक आहे. सगळ्यात वाईट गोष्ट असेल तर ती म्हणजे अहंकार. दुसऱ्याचा तिरस्कार करणं आणि अहंकाराने जगणं. अहंकार म्हणजेच अज्ञान आहे. मग भगवंत प्राप्त का होत नाही, तर आपल्याकडे अहंकार आहे, अज्ञानाचा अहंकार आहे. अज्ञानाचा अहंकार काय करतो, अज्ञानाची भक्ती इच्छिती धन संपत्ती. अज्ञानाची भक्ती धन आणि संपदा मिळवण्यासाठी करतो माणूस. देवाच्या प्राप्तीसाठी माणूस भक्ती करत नाही. अज्ञानाची भक्ती इच्छिती धन संपत्ती. ज्ञानोबा सांगतात बघा, ज्याने भगवंताकडं संसारातल्या वस्तू मागितल्या, समजायचं अज्ञानाची भक्ती. इच्छिती धन संपत्ती, धन मागितला, संपत्ती मागितली, चांगली नोकरी, चांगला धंदा, चांगला बंगला, म्हणजे जे जे नाशिवंत आहे ते आपण मागतो. पण भगवंत शाश्वत आहे, त्या भगवंताला आपण मागत नाही. शाश्वत भगवंत आहे हो, आणि त्या भगवंताला आपण मागण्याची इच्छा करत नाही. कारण काय, देव नको म्हणतात. देव न लगे, देव न लगे, देव नको म्हणतो. एक माणूस असतो असाच, तर तो चालत असतात, चालताना तर एक आंबा असतो. आंबा तुम्हाला दृष्टांत देतो. त्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडतो. हा जाऊन काय करतो, लगेच उचलतो. उचलल्यावर खाऊन बघतो, बापरे लय गोड आहे. दुसरा आंबा पाडायला सुरुवात करतो. दुसरा पण खातो. मग विचार करतो, बापरे आंब्याचा आपण एवढं गोड आहे, तर आंबा मिळण्यापेक्षा भगवंताला सांगतो, मला आंब्याचा झाड माझ्या दाराशी लागला पाहिजे, असा विचार करतो. मग आंब्याचं झाडच का नाही घेऊन जावा. झाड मागण्यापेक्षा आमराईच मागना. आमराई माहिती ना, म्हणजे सगळ्या आमराई म्हणजे अनेक झाडं त्या आंब्याची त्या आमराईमध्ये असतात, तीच मागना. मग त्याच्यापेक्षा पुढं मागत गेला तो. आमराई मिळण्यापेक्षा मग आंब्याच्या मालकालाच का नाही पकडावा. आपण आंब्याच्या मालकालाच मागून घेणार. पण आपण आंब्याच्या त्या आमराईच्या मालकाला मागत नाही. आपण काय मागतो, आंबा मागतो. तसं ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्याला आपण मागत नाही. आपण काय करतो, फळाची अपेक्षा करतो. पण ज्याने ही फळं निर्माण केली त्याला आपण आयुष्यात मागत नाही. देवाला कोणी मागत नाही का, देव न लगे साठवण्याचे रुजले जागे. म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताला साठवायचं आहे तिथे सगळे आपला संसार आपण थाटून ठेवले, प्रपंच थाटून ठेवले सगळं आपण. म्हणून तेवीचे अहंभाव जाये तर ऐक्य ते. आपला विषय काय आहे, अहंभावाचा आहे. की हा अहंकार जायला पाहिजे प्रत्येकाच्या ठिकाणी अहंकारच आहे. आणि अहंकार सगळ्यांना नडतो. परमार्थाला येणारी एकमेव वस्तू म्हणजे अहंकार आहे. तरी ऐक्य त्या आधीच आहे. अहंकार गेला की जीव आणि शिवाचा ऐक्य आधीच आहे. पण त्या जीव आणि शिवाच्या ऐक्यामध्ये जीवाला शिवाचा अनुभव येण्यासाठी माणसाला अहंकार आढळतो. त्या आधीच आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हेची साचे जेथ होय तो आधी यज्ञ मी आहे. आणि ही प्राप्ती करणे म्हणजे आधी यज्ञ, म्हणजे तो भगवंत मी आहे सांगतात. अर्जुनाला सांगतात आधी यज्ञ म्हणजे मी आहे. आदिभूत, आधी दैव आणि आधी यज्ञ. आधी यज्ञ म्हणजे मी आहे. पैगा आम्ही तुझं सकळ यज्ञ कर्मज सांगितले का जे काज
मनी धरुनी. हे पहा, जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत. म्हणून आम्ही पूर्वी तुला 4थ्या अध्यायात तोच आदियज्ञ सांगितला. भगवंत म्हणतो अर्जुनाला की 4थ्या अध्यायामध्ये पण मी तुम्हाला हा आदियज्ञ सांगितला. आणि 4था अध्याय आपला झालेला आहे. तो हा सकळ जीवांचा विसावा. भगवंत कसा आहे? आदियज्ञ कसा आहे? सकळ जीवांचा विसावा आहे. प्रत्येक जीवाला विसावा म्हणजे या जीवाला विश्रांतीचं स्थान असलेला तो आदियज्ञ मी आहे. आणि तो कुठे आहे? प्रत्येक जीवाकडे आहे. प्रत्येक जीवाकडं तो आदियज्ञ चालू आहे. आदियज्ञ म्हणजे ते भगवंताचं नामस्मरण अखंड चालू आहे. ते भगवंताचं नामस्मरण कशावर चालतो? तर श्वासावर चालतो. जो श्वास जातो येतो जातो येतो त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवून राहणं. आणि तो आदियज्ञ आहे. आणि तेच माणसाला जमत नाही. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा. बघा, नैष्कर्म म्हणजे कर्म करून आपण आपल्याकडे ठेवलं तर आपल्याला अहंकार येतो. कर्माचा अहंकार माणूस घेतो. प्रपंचाचा अभिमान घेतो माणूस. राजकारणामध्ये मोठी मोठी पदं मिळाली माणसाला की माणूस काय करतो? त्याचा अभिमान घेतो. जास्त शिक्षण झालं की माणसाला अभिमान येतो. उच्च पदावर गेला की माणसाला अभिमान येतो. चांगले कर्म माणसाने केले तरी त्याचा अभिमान धरतो. वाईट कर्म केले तरी त्याचा अभिमान. म्हणजे सगळा अभिमानच आहे. आणि अभिमानामुळे माझी प्राप्ती होत नाही. भगवंत सांगतो अभिमान नैष्कर्म सुखाचा ठेवा. म्हणजे जे जे आपण कर्म करू ते भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. आपल्याला प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. सकाळी उठल्यावर आपण पहिल्यांदा हात जोडले की भगवंताला सांगायचं, बाबा तू माझ्या अंगावर एक चादर काय केली? काढून घेतली. आता मला जागं केलंय. तर भगवंता तुझं अखंड दिवसभर चिंतन कर. भगवंताचं नामस्मरण अखंड जमलं पाहिजे. कारण भगवंताचं नामस्मरण जर सुरू झालं तर आपण जे जे कर्म करू चांगले वाईट ते त्या यज्ञामध्ये अखंड जाळले जातात. आपोआपच भगवंताला अर्पण होतात. नैष्कर्म म्हणजे केलेले कर्म भगवंताला अर्पण होतात. आणि केलेले कर्म भगवंताला अर्पण करणं सगळ्यात मोठा योग आहे. हा कर्म फल त्यागू म्हणजे कर्माचा फळाचा त्याग करायचा. कर्माचा त्याग नाही करायचा बरं का. कर्मापासून मिळालेला फल आहे तो फळ आपल्याला भगवंत देत असतो. आणि त्या फळाची अपेक्षा करायची नाही. कर्म करत जा कर्म करत जा आणि हाक मारत जा. हा कर्म फळ त्यागू आवडे किर असलगू परंतु योगामध्ये योगू धुरेचा. हा सगळ्यात श्रेष्ठ योग अर्जुनाला सांगितले की कर्म कर आणि मला अर्पण कर. तुम्ही आम्ही पण कर्म करायचे. सकाळ उठल्यापासून जे काय आपल्या वाट्याला कर्म आले ते सगळे कर्म करा. पण त्या आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. आणि त्या आपण उरावर घेतल्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याचा अभिमान असतो. कर्माचा अभिमान माणसाला काय करतो तर खड्ड्यात घालतो माणसाला. त्याच्यासाठी हे सगळं दिलं आहे. भगवंताने सांगितलं आहे. काय लिहिलं आहे? तो हा सकळ जीवांचा विसावा म्हणजे तो आदियज्ञ जो आहे जो आपला नामस्मरण जातो येतो हा आपला यज्ञ अखंड चालू आहे. नामाचा श्वासाचा प्राणायामाच्या माध्यमातून. प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम म्हणजे प्राणवायू जो आहे तो जातो येतो. प्राणायाम म्हणजे प्राण जातो येतो तो प्राणायाम आहे. आणि आपण काय करत बसलोय? प्राणायामाची व्यायाम करत बसलोय आपण. अरे आपला श्वास जातो येतो तो आपला देव आहे. तो येतो जातो. आयम म्हणजे आत येतो आणि बाहेर जातो. आत येतो बाहेर जातो. ते सांगितलं आपल्याला. आणि आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष कुठे आहे? त्या प्राणायामाची व्यायाम करतो आणि माणूस काय करतो? शरीर सदृढ बनवतो. आता शरीर कितीही सदृढ बनवला आपण तरी तो किती वर्ष चालणार आहे? त्याला एक मर्यादा दिली आहे भगवंताने. आणि म्हणून शरीरासाठी करू नका. शरीरामध्ये जो चालवणारा ईश्वर आहे त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी परमार्थ करा. आपल्या जवळच परमार्थ आहे. परमात्मा आपल्या आतमध्येच आहे. पण आपण त्याच्यासाठी काहीही करत नाही आणि इथं आपली भक्ती चुकतो.
भक्ती मार्ग कुठे चुकतो आपला? देव आपण बाहेर शोधतो. देवाचा शोध थांबला पाहिजे. ज्या वेळेला देवाचा शोध थांबेल त्यावेळेला परमात्मा तुम्हाला 100% दर्शन देणार. 100% लिहून घ्या. देवाचा शोध घेऊ नका. देव शोधणं, देवाचा शोध घेऊ नका. कारण देवाचा शोध घेण्याची वस्तूच नाही. देव आहेच आपल्याकडे. अहो, देव आहे माझ्याकडे म्हणून मी तुमच्याशी बोलतो. देव आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही हे ऐकता. माझ्यातला देव गेला तुम्ही बोलेन का? तुमच्यातला देव गेला तुम्ही ऐकणार का? मग देव कुठे आहे? देव आपल्या आतमध्येच आहे. सकल देहाचा झाडा केला, तत्व समुदाय निघून गेला. इथे कोण्या तत्वाला आपले म्हणावे? समर्थ रामदास सांगतात. हे पाचा भूतांना त्यांनी धारण करून तो आतमध्ये बसलेले परमात्मा आपल्यामध्ये. डोळे उघडून बघा जरा प्रत्येकाने. तो परमात्मा पंचमहाभूतांना धरून आपल्यामध्ये बसलेला आहे. तो पाचा भूतांचा झाडा केला, तत्व समुदाय निघून गेला. या पाचा भूतांचा त्याने धारण केलंय पंचमहाभूते, आणि ती पंचमहाभूते त्या परमात्म्याला सोडून गेली का परमात्मा जागच्या जागेवरच आहे. पण ती पंचमहाभूते आहेत. त्या पंचमहाभूतांना चालवणारा तो परमात्मा आपल्या आतमध्येच आहे, बाहेर नाही आहे. पंचमहाभूतांचा झाडा केला, तत्व समुदाय निघून गेला. पृथ्वीमध्ये गेली. जड पृथ्वी होती आपला शरीर, तो पृथ्वीमध्ये गेला. वायूमध्ये गेला. बघा अंतकालीची स्थिती आहे. पाणी तत्वामध्ये गेला, त्याचं वाफ झाली. आकाश तत्वामध्ये गेला. वायू तत्वामध्ये गेला. आता कोणा तत्वाला आपले म्हणावे? आता कुठल्या तत्वाला तुम्ही आपले म्हणणार? मग जो चालवणारा आहे तो कोण होता? जो आपल्याला चालवणारा तोच परमात्मा आहे. त्यानेच हे शरीर धारण केलं आहे आणि त्यालाच आपण विसरलोय. ज्याने हे शरीर धारण केलंय, सर्व ब्रह्मांड निर्माण केलंय. सर्व ब्रह्मांड त्यानेच निर्माण केलंय आणि संपूर्ण ब्रह्मांडाला त्यानेच धरलंय. नाही तर सूर्य इकडे येऊन आपल्याला आपटला असता पृथ्वीला. तोच सगळं करतो. सकल जीवांचा करतो सांभाळ. सगळ्या जीवांचा सांभाळ तो करतो. व्यापक आहे परमात्मा. पण त्याची आपल्याला भेट होण्यासाठी भेट का होत नाही? तर आपल्याला अहंकार आलेला आहे. प्रत्येक जीवाला अहंकार झालेला आहे आणि अहंकारामुळे त्या परमात्म्याची भेट होत नाही आपली. आणि म्हणून संतांनी अजिबात कुठल्याच गोष्टीचा अहंकार न धरला. ज्ञानाचा नाही, साधनेचा नाही, भक्तीचा नाही, कुठलाच अहंकार नाही. म्हणून आजपासून काय करा? अहंकार टाकून द्या. नम्रतेने वागा. नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. अनंताला कोंडाचा असेल तर प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक देहामध्ये तो परमात्मा आहे. प्रत्येक जीवाला हात जोडून चाला. नम्र व्हा. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी नतमस्तक व्हा. कोणाचा द्वेष करू नका. सगळीकडे तोच आहे. तो हा सकळ जीवांचा विसावा. बघा, सगळ्या जीवांना विसावा देण्यासाठी तो आलेला आहे. नैष्कर्म सुखाचा ठेवा. म्हणजे नैष्कर्म म्हणजे निष्काम. निष्कामतेने काय करतो? कुठल्याच प्रकार. बघा, भगवंताला आपल्याकडनं काय अपेक्षा काय हो? काहीच अपेक्षा नाहीत. तरी तो सकाळी उठल्यापासून अखंड आपल्याला त्या शरीराला ऊर्जा देतो. आपला खाल्लेलं अन्न तो पचवतो. डोळ्याने तो दाखवतो. कानाने तोच ऐकवतो. सगळं काही तोच करतो. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकाळीला ऐसेने. आपल्याला टाकेल का तो? नाही ना टाकणार आपल्याला. आपल्यामध्येच परमात्मा आहे. पण आपण त्याला शोधत जगभर चाललंय देवाचा शोध. परी उघड करुनी पांडवा दाविदत असे. पण अर्जुना, तुला तो स्पष्ट करून सांगतो. अर्जुनाला सांगतो भगवंत, तुला आता तो भगवंत कसा आहे तुला मी स्पष्ट करून सांगतो. कसा आदियज्ञ आहे, तो सकळ जीवांचा विसावा कसा आहे. आणि जो नैष्कर्म स्थितीमध्ये भजन करतो, निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्य नाही. तो निष्काम बुद्धीने भजन करा. कुठल्याच प्रकारची कामना ठेवू नका भगवंताकडं. कारण आपण जर भगवंताची सेवा केली
तर भगवंताला आपली काळजी असते की माझा हा नामस्मरण सातत्याने घेतो आणि भगवंतच आपल्याला प्रत्येक पावलाला आपल्याला हाताला धरून चालवतो. प्रत्येक माणसाला तो हाताला धरून चालवतो, पण आपल्याला त्याचीच ओळख नाही, त्यालाच आपण विसरलोय. आणि त्याला विसरले म्हणून एवढे आपले ग्रंथ तयार झाले, ज्ञानेश्वरी तयार झाली, भागवत तयार झाला. सगळ्या संतांनी त्याला एकाला ओळखून एकाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला ग्रंथ लिहिलेत. पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती. आता त्याला प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वैराग्य धारण करावं लागेल. वैराग्य काय ते समजून घ्या. वैराग्य जोपर्यंत वैराग्यापर्यंत ह्या ज्ञानाचं तज्ञच नाही लिहिलंय. माऊलीने सरळ सरळ फटका मारून टाकलाय. वैराग्यापर्यंत हे ज्ञानाचं तज्ञच नाही हो. वैराग्य नसेल तर आपल्याला ज्ञान आपल्याकडं आलं तरी टिकणार नाही. आला 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 गेला गेला गेला, आला 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 गेला गेला गेला. कितीही तुम्ही प्रयत्न केले, म्हणून वैराग्यापर्यंत ह्या ज्ञानाचं तज्ञच नाही हे विचारून ठाई ठेवले. देवाने सांगूनच ठेवलंय, जर माणसाला वैराग्य नसेल, विषयी विरक्ती नसेल, विरक्ती वाचून ज्ञानाचं तज्ञच नाही. आपल्याकडे विरक्ती नसेल विषयांबद्दल, सगळे विषय भोगून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार अजिबातच नाही. प्राप्ती जाऊ दे, पण ओळख पण होणार नाही. प्राप्ती बाजूलाच राहिली. तो प्राप्तच आहे, परमात्मा प्राप्तच आहे. परमात्म्याला शोधाची गरज नाही, तो प्राप्तच आहे म्हणून आम्ही बोलतो. पण आपल्याला त्या प्राप्तीशी मिळालेल्या हा आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे तो घबाड आहे, तो आपल्याला चुकून मिळालाय. पण आपण त्याची काय करतो, त्याचं मोल आपण समजत नाही. या देहाचा, नरदेहाचा. नरदेह निधान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवच हो म्हणते ते देवच होते, एवढी ताकद आहे या नरदेहामध्ये. तरी काना बा धरावा चित्ती. तरी आपण त्या परमात्म्याला चित्तामध्ये का बरं धारण करावं नाही. नरदेह निधान लाधले हाती, उत्तम सार उत्तम गती. आपल्याला उत्तम गतीकडे जाता येतो. सार काय ते आपल्याला समजतो. हे धन आहे आपल्याकडे. नरदेह हाच आपला धन आहे. ही सामग्री आहे नरदेहाकडे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी नाही, भगवंत आपल्याकडे आहेच, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपल्याला देह दिलेला आहे नरदेह. उत्तम सार उत्तम गती. जे देवच हो म्हणते ते देवच होती. ज्याला असं वाटतं की आपण देव व्हावा, ते ह्या नरदेहातूनच देव होतील. कुत्र्या मांजराच्या जन्माला गेले देव होणार नाही बरं का. देवाची प्राप्ती काय, देवाची ओळख पण नाही, तिथे काहीच नाही, त्यांना अधिकारच नाही. तरी काना बा धारावा चित्ती. तरी आपण चित्तामध्ये त्या भगवंताला का बरं चित्तामध्ये आपण घ्यावं नाही. सातत्याने आपलं चिंतन का करू नये. चित्तामध्ये चिंतन करायला पाहिजे. अखंड चिंतन, विठोबाचं चिंतन चित्तामध्ये यायला पाहिजे. चित्तामध्ये ते जायला पाहिजे. एकदा चित्ती वैसला तो निवडेना. चित्तामध्ये एकदा गेला की तो बाहेर काढू शकत नाही. ते नामस्मरण चित्तामध्ये गेलं ना तर ते बाहेर निघू शकत नाही. म्हणून सततम कीर्तन तो माय. सातत्याने भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा, भजन करा. भजनातूनच आपल्याला हे ज्ञान मिळणार आहे. ज्याच्याकडे भजन नाही त्याला ज्ञान काहीच नाही त्याला. आणि जे असेल ज्ञान ते कुठं कामाला येणार नाही. ते आपल्याला काय करणार आहे, अधोगतीला घालणार आहे. पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती. इंद्रियानली प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देऊन या. आणि इथं लिहिले, प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रियरूप अग्नी पेटून. वैराग्यरूप इंधनाच्या म्हणजे इंधन काय आहे तर वैराग्य आहे. वैराग्य महापावके जालिले विषयांचे कटके. बघा ज्ञानवरा सांगतात, वैराग्य महापावके जाळिले विषयांचे कटके. वैराग्य काय करतो, विषयांना जाळून टाकतो. बघा ना, कितीतरी आपल्याकडे साधू दिसतात, त्यांच्याकडे वैराग्य असतो. ते आहे का विषयामध्ये दिसतात कधी का? कुठलाच विषय नाही. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. आहे ते खायचं, मिळेल ते खायचं, वाटेल तिथे झोपायचं. कारण त्यांना माहिती आहे हा नरदेह आपल्या हातातनं गेला. भगवंताला भजन न करताना तर आपल्याला कुत्र्या, मांजरा, मुंगी, किडा या जन्माला जावं लागेल.
म्हणून जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. मजा मारण्यासाठी अजिबातच नाही बरं का. आणि याचा वापर आपण काय करतो, आहे तरुण तर घे मजा करून, आणि मग पुढे आपल्याला भोग येतात सगळे, आणि त्या भोगाला आपल्याला सामोरं जावं लागतो. आणि ती भोग चुकवण्यासाठी मग आपल्याला अनेक योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म होणे लागे वासनेच्या संगे. ह्याच जन्मात आपल्याला ती हरिरूप करायचं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. ती वासनाच हरिरूप व्हायला पाहिजे. जिकडं तिकडं आपल्याला परमात्मा दिसला पाहिजे. जिकडं बघाल तिकडं परमात्मा माझा भरलेला आहे असा भाव तयार व्हायला पाहिजे. आपण फक्त त्या देवाऱ्यामध्ये गेलो, तेवढी पूजा केली, झाला, देवाला लगेच देव झाला पाठमोरा, आणि विघ्ने येते घरा. देवाला आपण पाठमोरा टाकतो आणि मग विघ्न आपल्या घरात येतात. आणि ती विघ्न असे येतात ना, तर बस रे बस बाबा बाबा. आणि म्हणून तर काय लिहिले, पहिली इंद्रिय, पहिली वैराग्य इंधन परिपूर्ती. वैराग्याचं इंधन आहे, वैराग्य हे इंधन आहे. आणि इंद्रियानळी प्रदीप्ती म्हणजे इंद्रियरूप अग्नी पेटून. वैराग्यच इंद्रियरूप अग्नी इंद्रियांना काय करतो, वैराग्यच काय करतो, इंद्रियांना वळण लावतो. आपल्याकडे वैराग्य आला तरच ती ज्ञान अग्नी आपल्याकडे तयार होईल इंद्रियांमध्ये. नाही ते इंद्रिय वैराग्य नसेल, इंद्रिय चालले आले मनाने गेले दुकानात. वैराग्य नसेल माणसाकडे, जर चांगला खाऊन पिऊन मटण मच्छी खाऊन धष्टपुष्ट होत असेल जर माणूस, तर मग त्याला ताबडतोब काय होतो, आहार तसा आपण खाला तामसी, लगेच विषय प्रबल होतात. आणि मग विषय प्रबल झाले तर वैराग्य कुठनं. आणि मग काय होतो, माणसाकडे शक्ती येते एक, आणि ती शक्ती कसली असते तर ती तमगुणाची रजगुणाची शक्ती असते. आणि तमगुण राक्षसी, तमगुणातून राक्षसी वृत्ती होते माणसाची. आणि सत्वगुणात ते ग्रासी, सत्वगुणानं मागे टाकतो आणि माणूस नको त्या मार्गाला जातो. सगळे मग वाटेल ते माणूस धंदे करतो. का तर एक वैराग्य नाही. म्हणून आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आहे की बाबांनो माल घाला, मटण मच्छी खाऊ नका. का तर तुमच्याकडे सत्वगुण वाढला पाहिजे. सत्वगुण आहे भगवत भक्ती. सत्वगुणातून भगवंताची भक्ती आहे. माल आपल्याला का घालायला सांगतात तर जसा जीव शिवाचं ऐक्य आपल्याला झाल्याशिवाय आपल्याला, जसं आपण द्वैतात काय करतो आपण तर मुला मुलीचं आपण काय करतो, लग्न लावून देतो, मंगळसूत्र घालतो, आणि मग त्यांना आपण काय करतो, मुभा देतो, बाबा जावा आता तुम्ही तुमचा प्रपंच करा. मग मुलं बालं संसार सगळा घरदार माणूस थाटतो. का तर एक मंगळसूत्र घातल्यामुळे. तसं जोपर्यंत आपण मंगळसूत्र आपण घालत नाही, तुळशी माळ म्हणजे मंगळसूत्र जोपर्यंत आपण गळ्यात घालत नाही माणसाच्या, तोपर्यंत जीवाचा ना शिवाचा ऐक्य करण्याचं आपल्याला मुभा दिलेली नाही भगवंताने. म्हणून प्रत्येक संताच्या गळ्यामध्ये माळ आहे बघा. का तर मायेचा आणि ब्रह्माचा सातत्याने मिलन असतो, आणि त्या सातत्याने झालेल्या मिलनातून विवेक नावाचा पुत्र जन्माला येतो. आणि तो विवेक आम्ही तुमच्यापर्यंत आणतो. विवेक म्हणजे सार काय असार काय, पाप काय पुण्य काय, स्वर्ग काय नरक काय, खरं काय खोटं काय, हे सगळं आपल्याला कळतं. आणि तो विवेकच नसेल आपल्याकडे तर मग आले मनाने गेले दुकानं, मग वाटेल तर माणूस वाटेल ते करतो. आणि आपल्याला इथे चपराक का बसवलेला आहे की पहिला माल गळ्यात घाला, कंठी धरीला कृष्ण म्हणे. कंठामध्ये आपल्याला कृष्ण म्हणे धरायचं असेल, त्या कृष्णाला धरायचं असेल, त्या कृष्णाचं नामस्मरण करायचं असेल तर पहिले आपल्या गळ्यामध्ये माळ पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांच्या पंथामध्ये यायचं असेल तर तुम्हाला तुळशी माळ घालावं लागेल. आणि तुळशी माळ न घालताना जो भगवंताला प्राप्त करायला जातो तो बेकायदेशीर बांधकाम आहे, अनधिकृत आहे. पहिली या वैराग्य धन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, आणि विषय द्रव्याची आहुती देऊन या.
मग काय करतात, विषयरूपी द्रव्य आहे तो त्या हवनामध्ये काय काय करायचं आपल्याला, तर ते टाकायचं त्याच्यामध्ये. म्हणजे विषयांना एकदा का तुमच्याकडे वैराग्य आलं, ते वैराग्य काय करतो, इंद्रियांना इंद्रियरूपी अग्नी, इंद्रियांच्यामध्ये अग्नी प्रदीप्त करतो, ज्ञान अग्नी. आणि मग ती ज्ञान अग्नी तुमची चालू झाली का त्याच्यामध्ये विषय आपोआप जळले जातात. ज्ञान अग्नी संपर्के कडशिले विवेके पदाले परिपाके अमोदेशी ज्ञानवर पहिल्या अध्यासन सुरुवातीलाच सांगतात. ज्ञान अग्नी संपर्के कडशिले विवेके पदाले परिपाके अमोदेशी. ज्ञानाचा आणि अग्नीचा संपर्क होतो आणि तो ज्ञान काय करतो, विवेक जागृत करतो आपल्या पिंडामध्ये. आणि विषय आणि आपले इंद्रिय, ते इंद्रिय काय करतो, त्या इंद्रियांकडे जे विषय येतात त्या विषयांना जाळून टाकतो. ज्ञान अग्नी संपर्के कडसिले विवेके आणि पदाले परिपाके आमोदेशी. शुद्ध तूप तयार होतो, जसा लोणी कडवली की शुद्ध तूप तयार होतो, तसा शुद्ध परमात्म स्वरूप आपण होतो. मग वज्रासन त्याची उर्वी, म्हणजे वज्रासनामध्ये बसून काय करायचं, वज्रासन त्याची उर्वी शोधून आधार मुद्रा भरवी, वेदिकाराचे मांडवी शरीराच्या. आता इथे पूर्णपणे आपल्याला जे काय आपल्याला साधना दिलेली आहे, ती साधनेच्या माध्यमातून, ज्याच्याकडे साधना नसेल त्याला याचा अर्थ कळणार नाही, पण तरी समजून घ्या, माहिती असलेला बरा. इथं काय सांगितलंय, मग वज्रासन ते चिवळी, म्हणजे वज्रासनामध्ये बसायचं आपण, वज्रासनमध्ये बसायचं आणि काय करायचं, शोधून आधार मुद्रा बरवी. आणि आधार मुद्रा म्हणजे काय, मूलाधार चक्र, मूलाधार आधार मुद्रा, म्हणजे मूलाधार चक्रामध्ये आपल्याला त्या हरिनामाची सुरुवात करायची. मूळ आधार म्हणजे मुळापासून आपल्याला ते जमलं पाहिजे. आपल्याला भक्तीचं मूळच माहीत नाही. भक्ती आपली मूळाधारपासून सुरू होते. मूळाधार स्वादिष्ठान मनी पुराणात विशुद्धी आज्ञा चक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र सप्तचक्र भेदन करून आपल्याला परमात्म तत्वाशी एकरूप होता येतो आणि आपल्याला हा देह सहज ठेवता येतो. या सगळ्या क्रिया आतल्या आहेत, बाहेर सांगून होणार नाही, पण तरी पण आपल्या माहितीसाठी मी सांगतो. इथे काय लिहिलंय तेच. मग वज्रासन त्याची उर्वी, म्हणजे वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये मूळबंध मुद्रेचा ओटा करीतात. म्हणजे आपल्याकडं 3 मुद्रा आहेत, मूळबंध, उड्डीयन बंध, असे 3 बंध आहेत आपल्या. मग एकदा का आपण वज्रासनामध्ये बसलो की मूळबंध, उड्डीयन बंध आणि जालिंदर बंध, हे 3 बंध आहेत. आता ते कसं चालवायचं तुम्हाला मी प्रॅक्टिकल सांगू शकतो, इथून सांगता येणार नाही. ह्या 3 मुद्रा लावून आपल्याला त्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करून घेता येतो. मूळबंध, उड्डीयन बंध आणि जालिंदर बंध, हे 3ही बंध आहेत. आणि ह्या बंधनातूनच माणसाला प्राप्ती होते. आणि ही परंपरा कुठे आहे, तर फक्त या नवनाथ पंथामध्ये आहे. नाथपंथीय आनंद संप्रदाय याच्यामध्ये आहे. आणि या बंधातूनच माणसाला ज्ञान प्राप्त होतो. ज्यांच्याकडे हे बंध नसतील, बंधाची माहिती नसेल आणि आपले सप्तचक्र भेदन कसं करायचं हे माहिती नसेल, तर त्यांच्याकडं ज्ञान पुष्कळ असेल, पण त्यांच्याकडं आत्मज्ञान अजिबातच नाही. आणि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. भगवंत अर्जुनाला सांगतो, हे सगळं करून जर तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही, तर आत्तापर्यंत केलेली पूजा, आत्तापर्यंत केलेले तीर्थ, जे जे काही केलं ते सगळं फुकट जाईल. ठामपणे सांगतात ज्ञानवर. आणि इथं काय लिहिलंय, मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये, बघा कुठला मांडव सांगितलाय, शरीराचा मांडव सांगितला. आणि मूळबंध मुद्रेचा ओटा करतात. म्हणजे मूळबंध म्हणजे तुम्हाला 3 मुद्रा सांगितल्या, या 3 मुद्रा लावून अति ज्ञानाग्नी प्रकाशित करतात.
तेथ तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, यजी जाती उद्दंडे युक्ती घोषे. त्या ठिकाणी इंद्रिय निग्रहरूप अग्नीच्या कुंडात, इंद्रिय निग्रहरूप अग्नीच्या कुंडात इंद्रियरूप मोहद्रव्य घालून योगमंत्राने हवन करतात. काय सांगितलंय? मग त्या ठिकाणी या 3 मुद्रा लावल्यानंतर त्या ठिकाणी इंद्रिय निग्रहरूप अग्नीच्या, अग्नी कुठली सांगितली? इंद्रियांना आपण निग्रह केला, म्हणजे इंद्रियानं आपण काय करायचं? तर इंद्रिय आपली एका आत्मतत्वाकडे आणली. सर्व इंद्रिय आपण आपल्या आत्मतत्वाकडे आणली. जी इंद्रिय आपली बाहेर भरकटली जातात, ज्या इंद्रियांमधून आपण विषयांकडे पळतो, तीच इंद्रिय एका आत्मतत्वाकडे आली, एका आत्मदेवाकडे आली का ती आत्मज्ञानाचा अग्नी आपल्यामध्ये प्रज्वलित होतो. साध्या भाषेत सांगितलं तुम्हाला, जी इंद्रिय आपली बाहेर धावतात, डोळ्याने आपण वाईट बघतो, कानाने आपण वाईट बघतो, वाईट ऐकतो, तोंडाने आपण वाईट बोलतो, हाताने आपण वाईट नको ते करतो, पायाने नको तिकडे जातो आपण, ती सर्व इंद्रिय आपली कुठे येतात? एका आत्मतत्वाकडे, एका आत्मदेवाकडे येतात. आणि मग त्या आत्मदेवाकडे आले, त्या ठिकाणी काय लिहिले? इंद्रिय निग्रहरूप अग्नीच्या कुंडात. मग तो ज्ञान अग्नी आपल्यामध्ये प्रकाशित होतो. सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैशी. बुद्धी आत्मया मिळे एकांती. बुद्धी काय करते? जी बुद्धी विषय भोगाला जाते, तीच बुद्धी काय करते? त्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी, आत्मानंदाशी एकरूप होते. आणि मग ती अग्नी आपल्याकडे प्रत्येक इंद्रियामध्ये, ती ज्ञान अग्नी आपल्यामध्ये तयार होतो. आणि प्रत्येक इंद्रिय आपलं भजन करायला सुरुवात करतो. देवा प्रत्येक इंद्रिय भजन करायला, भजन लिहिले की नाही? डोळे घ्यावो तुम्ही सुख, डोळे घ्यावो तुम्ही सुख, माझ्या विठोबाचे रूप, डोळे घ्यावो तुम्ही सुख. बघा काय लिहिलंय? डोळ्यांना सुख होतो, विठोबाचं रूप आपल्या समोर येतो, कानांना त्या अनाथ ध्वनी ऐकायला येतात, आपले पाय सातत्याने आसनामध्ये बसायला बघतात. सकाळ होते कधी, ध्यान करतो कधी, संध्याकाळी ध्यानाला बसतो कधी. अशी त्या इंद्रियांना एक आवड लागतो, अंतर्मुख व्हायला बघतात इंद्रिय. सगळी इंद्रिय आतमध्ये यायला बघतात. ज्याची इंद्रिय बाहेर धावतात त्याच्याकडे अजिबातच ज्ञान नाही असं समजायचं. अजिबात. आणि ते ज्ञान तुम्हाला कुठंच कामाला येणार नाही बरं का, कुठेच कामाला येणार नाही. जी इंद्रिय जोपर्यंत आपल्याच आत्मतत्वाचं, आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत ज्ञानाचा लवलेश नाही कोणालाही. लिहून घ्या आमच्याकडनं. म्हणून प्रत्येक इंद्रियाने भजन करायला पाहिजे, रोम रोम भजन व्हायला पाहिजे, भजनानंदामध्ये जायला पाहिजे आपण. भजनाचा आनंद हाच आपल्याला परमात्म तत्वाकडे घेऊन जाईल. बाकी आता मी सांगतो हे ज्ञान, हे ज्ञान पण तुम्हाला उपयोगाला येणार नाही. मी फक्त तुम्हाला माहिती देतो बरं का. भजन तुमचं कसं चालू होईल, सातत्याने आत्मचिंतन कसं होईल, आत्म्याशी एकरूप कसं राहणार तुम्ही, हेच बघा. ह्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. श्रवण कशासाठी करायचं? तर श्रवणातून आपल्याला ज्या आपल्या अंतकरणामध्ये जो भाव तयार झालेला आपल्यामध्ये, नामाचा, हरिनामाचा, भजन करता करता, ध्यानाला बसता बसता जो आपल्या आतमध्ये भाव तयार झालेला आहे, तो भाव बरोबर आहे का, ह्याची पडताळणी करण्यासाठी हे निरूपण आहे. तुमच्या अंतरात्म्याचा भाव तुमचा तयार झालेला आहे की नाही, हे ज्याच्या त्याने करावं बलकट बुद्धी. तुमचं तुम्ही बघा, आम्ही नाही सांगणार तुम्हाला. तुमचं तुम्ही, आम्ही जे काही इथून आमच्या सद्गुरू, आमचे सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही जे काय तुम्हाला अनुभवाचं ज्ञान सांगतो, ते अनुभव तुमच्याकडे आहे की नाही त्याची पडताळणी तुम्ही करायची, आम्ही नाही करणार. म्हणून ज्याच्या त्याने करावे बलकट बुद्धी. बलकट बुद्धी करा. हे संपूर्ण
हा खेळ जो आहे तो संपूर्ण बुद्धीचा आहे. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान लिहिले की नाही. ब्रह्मरूप भावे आपणच परब्रह्म आहोत. ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण त्या आतमध्ये प्रगट झालेल्या त्या ब्रह्मावर आपली निष्ठा असली पाहिजे. तत्पारायण हरनिशी आणि सातत्याने हेच करा. सातत्याने आत्मचिंतन करा. त्या आत्मदेवाशी एकरूप व्हा. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. याच्या व्यतिरिक्त जो तुमच्याकडे सर्कल तयार झालेला असेल तर सर्कल बंद करा आणि ह्या सर्कलमध्ये या की आपल्या आत्म्याकडे जी काय चेतना निर्माण झालेली आहे आपल्या आत्म्याकडे त्या चेतनेशी एकरूप व्हा. ते चैतन्यच आपण आहोत. ते चैतन्य ह्या संपूर्ण शरीराला चालवतो. ते चैतन्य आपल्यातनं निघून गेला की निघून गेला वारा, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. हो, मग त्या पसाऱ्यावर माश्या काय बसतात, त्याला वास काय येतो ह्या पसाऱ्याला नंतर. मग हे पसाऱ्यामध्ये जो परमात्मा बसलेला आहे त्या परमात्म्याशी एकरूप व्हा. त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. तो शक्ती देईल तुम्हाला. भक्ती आणि शक्ती त्याच्याकडे आहे, पण आपण त्याच्याशी एकरूप राहायला पाहिजे. आपण देहबुद्धीवर नाही राहायला पाहिजे. म्हणून अहंकार गेला. तुका म्हणे अहंकार आपल्याला काय करतो, अहंकारच आपल्याला त्या परब्रह्म तत्वापासून आपल्याला लांब करतो. म्हणून बाबांनो हात जोडून सांगतो, प्रत्येकाला विनवणी करून सांगतो की अहंकार करू नका. नम्रतेने राहा, नम्रतेने बोला. प्रत्येक शब्द तुमचा गोड असला पाहिजे, कारण तो परमात्मा प्रत्येक जीवामध्ये बसलेला आहे. आपल्या मुखातून एखादा शब्द गेला की समोरच्या माणसाला तिथे दुखापत होईल असं बोलू नका, कारण त्यांच्यामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. आणि तुमची वाणी कशी व्हायला पाहिजे, निर्मल व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे. वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा आला पाहिजे. अमृतमय वाणी व्हायला पाहिजे, कारण तुमचं प्रत्येक शब्द अमृत तुल्य, अमृताच्या तुलनेचा शब्द आहे. आणि ते कशातून येतो तर नामामृत. म्हणजे आपण हा अमृत आहे. तर आपण जर सेवन केला सातत्याने तर नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली. जीवन कला आहे, जीवन जगण्याची कला आहे, योगियांची कला आहे. योगियांचे अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कला यथा योगी विवेके सहित. योगियांकडे जी शक्ती आहे तीच आपल्याकडे येईल. चातुर्य कले यथा योग्य विवेक सहित. आणि आपण चतुर बनतो, म्हणजे चातुर्य आपल्याकडे आपल्याला शोधत येतो. पण नामामृत आपल्याकडे ते नामाचा अमृत साठवता यायला पाहिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कला. आणि योगी लोकांनी काय केलंय, जीवन कला म्हणजे 17वी जीवन कला जी आत्ता सांगितली ना, 17वी जीवन कला. 17वीचे स्तन्यदेशी अनुहाताचा हल्लरुगाशी आणि समाधी बोधे निधविशी बुधावनी ज्ञानवरा सांगतात 6व्या अध्यायामध्ये. बघा सरळ सरळ लिहिले. पण आता ही कळण्यासाठी आपल्याला आपली बुद्धी तल्लक असली पाहिजे. आपण बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आपल्या बुद्धीचा निश्चय असा व्हायला पाहिजे की ते परब्रह्म मीच आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे. आपणच परब्रह्म आहोत. ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण आपल्याच त्या आत्मतत्वावर काय करा, श्रद्धा ठेवा. ब्रह्मनिष्ठा राखे आपण तत्पारायण हरनिशी सातत्याने त्या आपल्या आत्मचिंतनावर, आपल्या आत्मदेवावर श्रद्धा ठेवा. भ्रम सगळे बाजूला होतील. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा आणि आपण सर्व ऐकणारे श्रोतेजन आपल्या सर्वांच्या चरणावर समर्पित करून सेवेला विराम देत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.